सभापती महोदय, मुळात 2 जानेवारी 1998 म्हणजे वर्षापूर्वी ही अपॉइंटमेंट झाली आणि त्याचा आत्ता विषय निघालेला आहे की त्यांची सर्टिफिकेट खरी की खोटी. त्यावेळेला कोण होते रिक्रुटमेंटला काही माहीत नाही. खरं म्हणजे त्या ज्या कोणी प्राचार्य आहेत त्यांची भलामणूक करण्याचं मी कारण नाही, पण ती जी 11वी आहे त्याचं मी पण महाराष्ट्रातला लास्ट स्टुडंट आहे. आमच्या वेळेला 11वी पण आली आणि 10वी पण आली. तसं मध्य प्रदेशमध्ये सुद्धा, कारण तो एक पॅटर्नच बदलला ना. त्यावेळेचं नवीन शैक्षणिक धोरण आलं, पण तरी त्यांनी 11वी केली की 10वी केली मला काय करायचं आहे. मुद्दा आहे की ज्यावेळेला एखाद्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून ॲप्लिकेशन येतं, त्याची स्क्रुटनी करताना समोर जी डॉक्युमेंट आली त्याच्या आधारेच आपण त्याची स्क्रुटनी करतो. आणि ती 98 साली झाली. त्यानंतर त्या प्राध्यापक झाल्या, प्राचार्य झाल्या, बरंच काही झालेलं आहे. मग आता वारंवार का, तर तुम्ही वारंवार तक्रारी करताय, तर तुम्ही आमदारात म्हटल्यानंतर दखल घ्यायला लागेल ना. एवढाच मुद्दा आहे. प्रत्येक वेळेला तुमच्या तक्रारीची दखल घेऊन तुम्ही म्हणता ना, तुमचं समाधान झालं की आणि कोणते करताय, त्यामुळे त्या तक्रारीनंतर तेवढी संवेदनशीलता तर आम्ही दाखवायला लागेल की त्याची चौकशी करावी. हा एक प्रश्न. पण आता तूर्त तरी विद्यापीठाची काही जबाबदारी नाही की यांची सर्टिफिकेट बरोबर आहे की नाही बघणं. दुसरा मुद्दा जो आपला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न आहेत रिझल्टचे, रिव्हेरिफिकेशनचे. त्याला आपण मुंबई विद्यापीठाच्या डॉक्टर शिवाजी सरगर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या समितीचा अहवाल आता आला आहे आणि त्या अहवाल तयार करताना वेगवेगळ्या तक्रारींची महाविद्यालयाकडून विचारणा केली आणि त्या अहवालात ज्या सूचना आल्या असतील त्याप्रमाणे कारवाई करू.